कांदा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार आता उद्या दिल्लीमध्ये जाणारे सरकारचे एक शिष्टमंडळ शहांसोबत उद्या चर्चा करणार आहे। शेतकऱ्यांसंदर्भात सरकार संवेदनशील असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। कांदा प्रश्नी आज राज्यामध्ये ठिकठिकाणी शेतकरी आणि महाविकास आघाडीकडून आंदोलनं करण्यात आली आहेत। कांदा प्रश्नासाठी महाविकास आघाडीची देखील उद्या बैठक होणार आहे। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार आहेत। कांदा प्रश्नी सरकारचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री या बैठकीला उपस्थित असतील। आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो, पण आम्हाला याची कल्पना आहे की एवढं करून भागणार नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणूनच केंद्र सरकार सोबत उद्याला बैठक आम्ही करतो। कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत, पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते। उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे आणि 2 आणखी मंत्री असतील। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे। चांदवडमध्ये मवियाकडून कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आलं। दुसरीकडे कांदा प्रश्नासाठी मवियाचीही उद्या बैठक पार पडणार आहे। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनादरम्यान केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। मोदीच्या सगळ्या पॉलिसीमुळे कांदा ट्रम्प तात्यांना आहारी गेले। जसं ट्रम्प बोलले तसं मोदी बोलले। केवळ अदानीचे जे गुन्हे ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आहारी गेले। अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे, पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगता थोडी होतं। आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल, म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल। कांदा प्रश्नावर उद्याच गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी एक महत्त्वाची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये कांद्या प्रश्नावर निर्णय होईल। शेतकऱ्याला राज्य आणि केंद्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघंही